नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। नांदुरा शहर प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट। नांदुरा उड्डाणपूल वादात नागरिकांचा सूर तीव्र। पर्यायी मार्गाचा फेरविचार करण्याची मागणी। तहसीलदारांच्या बैठकीत नागरिकांनी मांडल्या सूचना। विकासाला विरोध नाही, मात्र जनतेचा विचार करून निर्णय घ्या। नांदुरा शहरातील प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाला नागरिकांचा विरोध नसून भूसंपादन प्रक्रिया आणि आराखड्याबाबत नागरिकांच्या काही महत्त्वपूर्ण मागण्या आहेत। याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 10 जुलै 2026 रोजी नांदुरा तहसील कार्यालयात तहसीलदार काळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। बैठकीत नागरिक हक्क संरक्षण समिती, व्यापारी, लघु उद्योजक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली। बैठकीदरम्यान नागरिकांनी सांगितले की शहराच्या विकासासाठी उड्डाणपूल आवश्यक आहे, मात्र सध्याच्या प्रस्तावित आराखड्यामुळे अनेक नागरिक, व्यापारी आणि लघु उद्योजकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने पर्यायी मार्गाचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली। नागरिकांनी बैठकीत माजी आमदार राजेश शेकडे यांनी यापूर्वी सुचविलेल्या पर्यायी मार्गाचा उल्लेख करत तो प्रस्ताव पुन्हा विचारात घेण्याची मागणी केली। दोन्ही बाजूंनी स्वतंत्र रस्ते विकसित केल्यास नागरिकांचे नुकसान टाळता येईल, तसेच शासनाच्या निधीची होणारी संभाव्य अतिरिक्त खर्चाची बचत होऊ शकते, असे मत व्यक्त करण्यात आले। नांदुरा शहराचा विकास व्हावा हीच सर्वांची भावना आहे, मात्र विकासाच्या नावाखाली नागरिकांचे नुकसान होऊ नये। जनतेच्या हिताचा विचार करूनच पुढील निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका नागरिकांनी बैठकीत मांडली। 30 वर्षांपासून भाजपला साथ, आता जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी बैठकीत काही नागरिकांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून नांदुरा विधानसभा मतदारसंघातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना निवडून दिले आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जनतेच्या भावना आणि अडचणी लक्षात घेऊन या प्रकल्पाबाबत योग्य भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। अन्यथा लोकशाही मार्गाने विविध आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला। दरम्यान प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। मात्र काम सुरू करण्यापूर्वी भूसंपादन, तांत्रिक बाबी आणि नागरिकांच्या सूचनांचा विचार करावा, अशी मागणी नागरिकांनी केली। नागरिक हक्क संरक्षण समितीने यापूर्वीही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देऊन भूसंपादन प्रक्रियेत अन्याय टाळण्याची मागणी केली होती। आता तहसील कार्यालयातील बैठकीतही नागरिकांनी आपली भूमिका ठामपणे मांडत प्रशासनाकडे सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे। उड्डाणपूल हवा, पण जनतेच्या हिताचा हवा, असा सूर बैठकीतून उमटला असून प्रशासन आता नागरिकांच्या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे नांदुरावासियांचे लक्ष लागले आहे। नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीने हा जो उड्डाणपुलाच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत हक्कावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला, तो नागरिक हक्क संरक्षण समितीचे आपले धडाडीचे नेते रामभाऊ झांबरे यांच्या नेतृत्वाखाली आपण मोर्चा काढला। माननीय तहसीलदार साहेबांनी चालू याच्यामध्ये त्या अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती दिली आणि आपणही काही आमचं तर म्हणणं आहे की ते उड्डाणपूल जे काम 10 कोटीमध्ये होते, अंडरपास झाला तर ट्रॅफिकचा प्रॉब्लेमच राहत नाही। जे काम 10-20 कोटीचं आहे त्याच्यासाठी शिवाजी बैलापासून तिकडे आमचं सगळं विस्थापन होणार। आमच्या घरासमोर मोठमोठे ब्रिज उभे राहतील, ते काम जर अंडरपासमुळे होत असेल किंवा गावाच्या बाहेर माजी आमदार राजूभाऊ इकडे यांनी जो सुचवलेला होता प्रस्ताव किंवा इकडून भुशिंग्यापासून तर त्या प्रपोजलचा विचार झाला पाहिजे। आमच्या जे संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी जे मत मांडलं त्याप्रमाणे शासनाने त्याची दखल घेऊन पूर्ण कारवाई केली पाहिजे। उड्डाणपुलाला आमचा विरोध नाही, पण पूर्ण म्हणजे विकास करत असताना तो नागरिकांच्या स्वास्थ्यावर, नागरिकांना उद्ध्वस्त करून केला गेला नाही पाहिजे।
याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. त्यानंतर आपले मनसेचे अध्यक्ष सन्मान्य जगदाळे बोलतील अशी त्यांना विनंती करतो. हो. आता गेल्या काही दिवसा पहिले इथं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचा आमदार होते, त्यांचं नाव होतं राजेश पंडितराव हेगडे. यांनी या उड्डाणपुला संदर्भात खूप साऱ्या पाठपुरावा केले, पण ह्या उड्डाणपुलाचा म्हणजे मतलबच नाही हा गावातून काढायचा. त्यांनी बाहेरच्या मार्गाने हा एकदम छान प्रकारे असा प्रकल्प तयार केला होता, परंतु काही दिवसांनी सत्ता पलट झाली. इथं भारतीय जनता पार्टीची सरकार आली, त्याचा खासदार आला, तिथले आमदार आले व मुख्यमंत्र्यांचे म्हणजे खालवर सरकार आता सध्या भारतीय जनता पार्टीचं आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की ह्या उड्डाणपुलाची नांदुरा शहरातून काहीच आवश्यकता नाही. जो पर्यायी मार्ग होता त्याच पर्यायी मार्गाने हा व्यवस्थितरित्या होता. जो पूल हा बनवून राहिले हे फक्त आणि फक्त पैसे खायचं काम आहे. हे महायुती सरकार म्हणजे एकदम फसवणुकीचं सरकार आहे. त्याच्यामध्ये काय 300 कोटीचा प्रकल्प कशासाठी पाहिजे? हा आमच्या कामाचा पैसा आहे, हा कोणाच्या बापदादाचा पैसा नाही आहे. ह्याच्यामध्ये काय 300 कोटी कशाला 300 कोटी पाहिजे? 70 कोटी आमच्याजवळ द्या, आम्ही तुम्हाला पर्यायी मार्गाने उड्डाणपूल बाहेरून गावाच्या बाहेरून एकही घर व एकही काही न जाता काढून द्यायची ताकद आम्ही करून देतो. तर माझं एकच सगळ्यांना सांगणं आहे की ज्या प्रकारे पहिले जो उड्डाणपूल होता त्याच्यावर पर्यायी मार्गाचा तुम्ही अजूनही विचार करा. कोणाचं घर जात नाही, कोणाचं दुकान जात नाही, कोणाचं काहीच जात नाही. ह्याच्यामुळे पूर्ण गावाची शांतता भंग होईल आणि जर कधी असं झालं तर आम्ही शांत बसणार नाही. याची सर्व जबाबदारी आता हे आमदार खासदार जे आहे त्यांना तर आम्ही घेरावा घालूच आणि लवकरात लवकर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने बी आमदार चेनसुख संचेती व रक्षाताई खडसे यांना घेरावा आहे म्हणजे आहे. ओके, जय महाराष्ट्र. सर्वांना बोलवून समाधानकारक या ठिकाणी उत्तरं दिले आणि सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी व्यापारी मंडळ हे आलं. हा जो लढा आहे हा काही सर्वसामान्य लढा नाही आहे, हा शासनाच्या विरोधात आणि राज्यकर्त्यांच्या विरोधात लढा आहे. यामध्ये आपण हे लढाई लढत असताना त्या ठिकाणी कमी पडू, पण न्यायालयामध्ये जर आपण हायकोर्टामध्ये जर गेलो सर्वे मिळून तर या लढाईला 100% यश येईल. कारण जगदाळेंनी सांगितलं की 40 कोटी रुपयाचं काम 300 कोटी देऊन आलं, म्हणजे 260 कोटी रुपये जर वाचून आले. शासन अशा पद्धतीचा अंदाधुंदी खर्च करून आला आणि हे जे लोक जे आहे हे सर्व भूमीहून येतील. ज्या ठिकाणी पूल झालेला आता वडनेर पूल जी आहे तरी मय्यत झाला तरी माणूस दिसत नाही डोळ्याने, अशी असणारी परिस्थिती आहे. तसं नांदुरा शहर हा भकास होऊन जाईल आणि व्यापारी नांदुऱ्याचं नाक हे रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणचं सर्व व्यापारी असो की सर्व उद्योग असो हे सर्व देशोधडीला लागतील आणि तुम्ही जे आयुष्यभराची कमाई, कुणाचं लग्नाचं स्वप्न आहे, कुणाच्या मुलाचं शिक्षणाचं स्वप्न आहे, हे सर्व भंग करण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. याला आपण सर्वस्व जण न्यायालयाच्या मार्फत आपण या ठिकाणी सर्व व्यापारी मंडळ आहे आणि हे सर्व मंडळी बसून एक दिवस याच्यावर निर्णय करू, लायनची सल्ला वकिलाची सल्ला घेऊ आणि कायदेशीर लढाई करू आणि सर्वजण या ठिकाणी समर्थन करा. कोणी आपल्या लालूसमध्ये पडू नका. आपण जर देशोधडीला लागत आहे तर आपले कामधंदे सोडून ज्या ज्या वेळेस आवाज दिला संघटनेनं त्या वेळेस सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी आलं पाहिजे. आमची लढाई हे तुमच्यासाठी आहे, म्हणून तुम्ही सर्व लोक या ठिकाणी आमचं दुकान झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, हे तसं काम नाही. सर्वांनी या ठिकाणी संघटित होऊन आज ज्या पद्धतीने झालं अशा पद्धतीने आलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांना आपण ह्या सर्व गोष्टी कायदेशीर करायला लावू. बेकायदेशीर एकही गोष्ट या ठिकाणी होणार नाही हे या ठिकाणी सर्वांना सांगतो. सर्वांचे शतशः आभार मानतो. पत्रकार मंडळी आली, सर्व मंडळी आली, त्यांचे शतशः आभार मानून या ठिकाणचा सर्व कार्यक्रम झालेला आहे आणि सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार समितीच्या वतीनं मानतो आणि हा कार्यक्रम समाप्त झाला असं या ठिकाणी जाहीर करतो.